अहिल्यानगरातील पेडगाव या धर्मवीरगड किल्ल्याच्या संदर्भात आम्ही याआधी अधिवेशनात आम्ही प्रश्न केलेले होते विक्रमदादा पाचपुते यांना, आणि ते अक्षरशः म्हणजे पेडगावच्या किल्ल्याला भेट देऊन आलेले आहे. या संदर्भात काय सांग आपल्याला गड किल्ल्याचे प्रश्न विचारले होते पेडगाव. ते धर्मवीरगडाला आता आपण 2 कोटी रुपये सुद्धा मंजूर केलेले आहेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करतोय. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तर शब्द दिलाच आहे, त्यावर उपमुख्यमंत्री आणि जे काही ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे अशा अजितदादांच्याही माझा पाठपुरावा सुरू आहे. आणि आपण पुरातत्व खात्याच्या माध्यमातून जो 200 कोटी रुपयाचा निधी मागतोय, कारण आता तो करत असताना तो ज्या काळी म्हणजे मागच्या ज्यावेळेस सुरुवातीला हा गड अस्तित्वात होता त्या पद्धतीने झाला पाहिजे या धर्तीवर ह्या गडाचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता त्याचं प्लॅनिंग वगैरे सगळं सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धर्मवीर गड हे नाव रूपाला येईलच. याकरिता म्हणजे शासन कधीपर्यंत निधी देऊ शकतात, काय शक्यता आहे? आणि आत्ताच 2 कोटी रुपये ऑलरेडी वर्ग झाले आणि आता त्या प्लॅनिंग वगैरे चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये उर्वरित निधी सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. आणि गड किल्ले प्रेमींनी सुद्धा म्हणजे तुमचे अभिनंदन केलेले आहे की यांनी पेडगावकडे लक्ष दिलं. नाही, त्याबद्दल मी विशेष आभारी आहे. आणि महत्त्वाचा गड आहे. मुळात काय होतं की छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलं, ज्या ठिकाणी त्यांचा शेवटचा अंत्यसंस्कार झाले, अशा ठिकाणच्या गडांना आपण महत्त्व देतो आहे. पण मुळात धर्मवीर गड जो आहे पेडगावचा गड, त्या ठिकाणी त्यांना याच्यावर अत्याचार झाले होते. आणि असं सांगता येतं की 25 ते 30 दिवस त्यांना त्या गडावरती ठेवलं होतं. आणि मुळात म्हणजे काय एवढे अत्याचार होऊन ते डगबगले नाहीत. त्यामुळे अशा गडाला नक्कीच महत्त्व दिलं पाहिजे, अशा भूमीला महत्त्व दिलं पाहिजे. अशा ठिकाणी आल्यानंतर आमच्या तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा तो गड असणार आहे. त्यामुळे त्या गडाचं लवकरात लवकर संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. नक्कीच आमच्या चॅनलकडून बी तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही तो आमच्या प्रश्नावरती तिथे जाऊन भेट दिली. धन्यवाद, आभारी. तर नक्कीच हे होते आपल्यासोबत अहिल्यानगरचे आमदार विक्रमदादा पाचपुते. पेडगाव येथील धर्मवीरगड किल्ल्याची मोहीम जे अनेकदा गडकिल्ले प्रेमींकडून राबवली जाते आणि ह्या गडकिल्ल्याचे संवर्धन होणार असे विक्रमदादा पाचपुते यांनी सांगितलेले होते. त्याचप्रमाणे अहिल्यानगर या ठिकाणी धर्मवीरगड पेडगाव या ठिकाणी त्यांनी भेट दिली व शासनाकडून निधीसुद्धा म्हणजे मंजूर करण्यात आलेला आहे असं देखील विक्रमदादा पाचपुते यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात या ठिकाणी सांगितलेलं आहे. हिंद भारत डिजिटलकरिता मी श्याम देशकर, नागपूर.